चला तर सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग. तर सकाळचे आत्ता सध्याला वाजलेले आहे सकाळचे 8:30 वाजल्यात आणि मी आहे आत्ता सध्याला रानात. आणि रोजच आपलं रानातलं काही ना काही सकाळी सकाळी काम असतंय. कारण आता चालू आहे सध्याला रानात माती टाकून घेतली, अजून लेवल करायची आणि बाकीचे काही काम राहिलेत ते पण रानातले करून घ्यायचे. ड्युटीला पण आपल्याला रोजच जावं लागत आहे. तर आज तुम्हाला पूर्ण काय चाललंय ते दाखवतो व्हिडिओमध्ये. अगोदर काय करतो, बोर चालू करून घेतो. कारण बोर चालू करायचं आहे म्हणजेच आपले 2 ड्रम बांधलेले आहेत लिंबुनीला पक्ष्यांसाठी पाणी पिण्यासाठी. ते अगोदर भरून घेतो आणि बाकीचं काय काम आहे ते पण मी दाखवतो. आणि भरपूर दिवस झाले व्हिडिओ पण येणार. त्याचं कारण असं झालं आहे की रानातली माती लेवल आणि बाकीचे कामं आणि सध्याला एवढे काम आहेत त्याच्यामुळं काय टाईमच भेटा ना. तरी थोडे व्हिडिओ काढायचा प्रयत्न मी करतोय. चला एकदा पाणी भरून घेऊ पक्ष्यांसाठी. चला तर आता मोटर चालू केली आहे. आता पाणी थोडंसं भरून घेऊ कारण काय आहे, कडक उन्हाळा चालू आहे आणि पक्ष्यांसाठी आपलं एक पुण्याचं काम म्हणून हे केलंच पाहिजे. पाणी थोडं भरलं पाहिजे. ड्रम लटकेलेत लिंबुनीला, त्याच्यात थोडंसं पाणी भरतून मग आपलं कामाला सुरुवात करतो. पण कामाला आता काय करायचं आहे, थोडंसं काम म्हणजे गमेलं आणि खोरं पण आणलेलं आहे. तसंच काय झालं आहे, ह्या साईडला आपली लिंबुनी आहे, लिंबुनीला चालू आहे आळे करण्याचं काम. कारण पाऊस काळ आला ना तर ह्याला आळेच नाही राहिली पलीकडून, तर माती फुटून सगळं पलीकडं पाणी जाईल. त्याच्यामुळं करायचे थोडे आळे बी. तर ह्या पण लिंबुनीला आळं केले, तशी थोडी माती टाकायची दाखवतो पुढं. अगोदर हातातलं हे जे काय काम आहे ते थोडंसं करून घेतो. अगोदर पाणी थोडंसं पक्ष्यांसाठी भरवतो. तर जी आळे आहेत म्हणजे हो काय असं झाली परिस्थिती आळ्याची. तर ही माती टाकली काल मी थोडी पलीकडून, तसंच त्याला अजून माती टाकून थोडे आळे करायचे आहेत म्हणजे पाणी पलीकडे जात नाही आणि असं आळ्यात पाणी साचतं. कारण लिंबुनीला तर पाणी देणं गरजेचं आहे. कारण ह्याला कमी पाणी दिलं यंदा. हे तालीवरची लिंबुनी होत्या त्याच्यामुळे त्याला आळे काही जास्त केली नव्हती. चला तर मी काय करतो, त्या तिथं पक्षाला पाणी भरून घेतो एकदा. चला तर आत्ताच पक्षाला पाणी पण भरून घेतलं. कारण पाईप धरला ना तर हिडीव काढताच येत नाही हातात. तर दोन्ही बी ड्रम भरून फुल घेतले. चला एक काम झालं. चला दुसऱ्या कामाला आता सुरुवात करायची आपल्याला. बोर बंद करून पुन्हा माती लावायची, थोडी झाडाला आळी करायची. चला तिकडा झाडापाशी नेऊन माती टाकायची. तसंच आपण हे जांभळीच्या झाडाखाली इथं माती भरतो. इथं माती भरायचं काम म्हणजे काय झालं, थोडीशी पांढराट माती आहे आणि त्याच्यामुळे थोडी आपण इथली गोळा करतो. मग इकडे जरा बरं आहे, बाकीकडे काळ आहे, पण इथं थोडं पांढराट जे आहे शाडूचं तर ते घेतो. कारण काय पुन्हा हे डिगारी आहेत ना थोडी पांघरायची आहेत. तर म्हणजे शेवडाट नेऊन टाकावा. एक गांभीला नेऊन तर टाकतोय. नंतर काय 4 डिगारे जवळपास टाकले तिकडे रानात मातीचे. तसेच ते पण ह्या रानात पांघरायचे. गेल्या वर्षी पण टाकले होते, थोडे कमी पडले होते. आणि तिकडे वरच्या रानात आपले माती टाकलेली बाकीची ती पण लेवल करायची. पण 2 टिप्पर राहिले टाकायचे. 2-3 दिवस झाले सारखी माती उलायचं बंद चालू होतंय, माती उकारणं बंद चालू होतंय. तर 2 टिप्पर टाकले की त्याला पण लेवल करायची. त्याच्यानंतर काय ही कामं लवकर आवरून घेतोय. म्हणजेच जायचं होतं केदारनाथला. बघू आता काय होतं. अजून अडचणी 10 तारखेला म्हणलं होतं आपण जावं ह्या पुढच्या येईन त्या. पण काय अडचणी आल्या तर कॅन्सल बी होऊ शकते. पण तोवर म्हणलं हे कामं करून घ्यावा, लेवल करून घ्यावा झाडाला. हे थोडंसं झाडाचं बी माती टाकून घेतली म्हणजे माती वाहून पलीकडे बी जात नाही. आणि आळं केलं म्हणजे झाडातच पावसाचं पाणी पडतं, लिंबणीला पण आळं बी राहील. आणि जे काही काम आहे सकाळ 2-3 तास करत असतो मी. म्हणजे सकाळी उठलं की रानात यायचं आणि 9 वाजेपर्यंत काम करायचं. 9, 9:30, 10 वाजेपर्यंत पुन्हा ड्युटीला जायचं. ड्युटीहून 6 वाजता यायचं. गावात सप्ताह चालू आहे कधी मग विराजला घेऊन जावं लागतं गावात. तो पण म्हणतो चला गावात जायचं आहे. मग गावात पण जातो संध्याकाळी. पुन्हा सकाळी उठलं की रोजचं तेच म्हणजे बाकी काही नाही वेगळं नाही. जे आणि दुकानाला पण आपलं काम चालू आहे तर ते बघून घरचे पण कामं माती टाकायचं काम होतं ते पण चालूच होतं. तर चला आज आहे तर हे घेतो माती टाकून. आणि हिडीव पण येईनात म्हणलं तर चला जे काम काय आपलं असेल ते आपले थोडे हिडीव काढू. थोड्याशा आठवणी राहत्याल. थोडंसं आपण आपल्याला जे तुम्ही हिडीव बघतात तर आता मला जास्त काय माहीत नाही कोण बघतंय, पण जे बघतात तर रेग्युलर आपली थोडी हिडीव टाकण्याचा मी प्रयत्न करत असतो. आता उन्हाळ्याचे दिवस चालू येतं तर तसंच उन्हाळ्याच्या दिवसात बघा आमची जांभळे एवढी गार सावली असते ह्याच्यात. म्हणजे नाही का सगळं पाला आहे ना जमिनीला टाकलेला आहे आणि सगळी कोण असं कंपाऊंड झालेलं आहे. त्याच्यामुळं इतकं मस्त जळायला लागत नाहीत उन्हाळ्याच्या. आणि झोपायला पण दुपारी एवढं भारी आहे. पण आपलं काय एवढं नशीब नाही की दुपारी इथं आपण झोपतोल आणि एवढं निवांत टाईम असेल.
पण चला भविष्याकाळी जर असंच राहिलं तर चांगलं आहे की एखाद दिवस खावायला सुट्टी असेल आणि रानात असेल तर थोडंसं का व्हायना पण आराम 100% भेटल, कारण जांभळं पण चांगलीच मोठी झाली आहे. जास्त जांभळीचं लांबून कंपाऊंड दाखवतो. तर ही आहे इकडे एक लिंबुनीचं झाड, तसंच मध्ये जांभळे, पलीकडून पण लिंबुनीचं झाड आहे. तसंच मग काय होतं हिकून एकदम खालीपर्यंत पाला आला आहे जांभळीचा. तर त्याच्यामुळे एकदम हिकून असं जाळायला लागत नाही. पलीकडे लिंबुनी, ह्या साईडला लिंबुनी आणि मध्ये जांभळीचं झाड, आणि पलीकडे पण हिरवा हिरवा आपला गाछ दिसतोय. त्याच्यामुळे ह्या झाडाखाली दुपारी एवढं ऊन पडतंय तरी पण हिथं एकदम गार लागतं नाही का, आणि पाणी पण दिलेलं असते सारखं आळ्याला त्याच्यामुळं. तर झाड बघा भरपूर मोठं आहे. तर काय केलं आम्ही माहिती का, जांभळीच्या खाली आले की असं एकदम भारी वाटतं. आणि काय केलं, ह्या साईडला माठ पण वर लटकून ठेवला आहे, खाली खाली होता तर वडिलांनी वर ठेवला वाटतंय. तर आहे का नाही छान झाड मस्तपैकी. तर जांभळीचं झाड मस्त आहे आणि दुपारी इथं मस्त छान वाटतं नाही का. म्हणलं जाऊ का, बरं बरं विराज चाललो मी, बाय बाय करा, बाय, ओके. चला तर चाललोय मी आष्टीला आता, आणि आज काम काय सगळं दाखिलं नाही, आळे केलेली उद्या दाखिलं. आज उशीरच झाला, पटापटापटा काम आवरून घेतलं. पण चला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. उद्या भरपूर काम आहे, आज नाही दाखिलं तरी. आणि आता जेवण आंघोळ करून लगेच निघलो. ड्युटीला उशीर झाला आहे, जवळपास 10:30 वाजल्या कामामुळं. त्याच्यामुळे फास्ट काम केलं. उद्याच्या दाखीन आळे काय केलेलं, आणि उद्या बघू. उद्या लेवलचं JCB बोलवायच्या अगोदर, नंतर ट्रॅक्टर पण बोलवायचं. तर कामं चालूच आहे, तर दाखवीन मी. आहो काय म्हणतो विराट, मम्मीला विचार ना सायकलचा नट कुठं गेला, मम्मीला विचार, मम्मी देईन ही करून. हां बारकोस आहे पुढे, मम्मीला विचार ना, मला उशीर झाला, उशीर झालाय मला. नट नाही कशाला, कशाला नट नाही दाखव मला. चल विराज जाता जाता म्हणतोय माझ्या सायकलला नट नाही, घेऊन या नट. पुढे दाखवतोय, चल पटकन. हा तिथला नट पडलाय होय, बर बर बर. हाय आष्टून येता नट आणतो. हा सीटाचा नट नाही एक पडलाय, हात काढ बघू. हा 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 नट नाही त्याला, येतो घेऊन. हा एक, हा जाऊ का मग, बाय बाय कर. अजून एक सायकल, आणि ही कुणाची आहे. सायकल चलत नाही पुढं, चलत नाही होय, बरं बरं चलत नाही म्हणून दुसरी आणू. हा चालतंय.